गेल्या 4 दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय। अनेक ठिकाणी पाऊस होतोय तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे। हे वातावरण डेंग्यूसाठी घातक आहे। अशाच वातावरणात डेंग्यूचा उद्रेक होतोय, त्यासाठी आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसात डेंग्यूचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय। शहरात 3206 डेंग्यूचे रुग्ण आहेत। 8 जणांचा डेंग्यूने बळी घेतलाय। अशा परिस्थितीत डेंग्यू रोखण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे। हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे वातावरण दमट आहे। अंदमान ते लक्षद्वीप पर्यंत हा पट्टा निर्माण झालाय। असं ढगाळ वातावरण मिळालं की आमच्या पोटामध्ये धस होतं आरोग्य खात्याच्या, कारण या ढगाळ वातावरणामध्येच डासाच्या आळ्या हे होतात। कारण पावसाळी आणि ढगाळ वातावरण हे त्यांना पोषक आहे। तर हे जर जसं आपण ऑक्टोबर हीट म्हणतो, आता मध्यंतरी खूप हीट होती, तर ती आणि रात्रीची थंडी असं हे विषम झालं की तो डासाची आळी होऊ शकत नाही। परंतु जर पावसाळी वातावरण आणि ढगाळ वातावरणाने पाऊस पडला तर नक्कीच परत ते डासाच्या आळ्या निर्माण होणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।